माझ्या कुळामध्ये एकुलता एक मुलगा 3 वर्षाचा असताना माझी पत्नी मरण पावली. तेव्हापासून मी त्या मुलाचा प्रतिपाल केला. आज तो लहानचा मोठा जे झाला, पण पहिल्या वर्गापासून तो मॅरेजला यायचा, म्हणजे पहिल्या नंबरला पास व्हायचा. आज खूप मी कबाड कष्ट करून त्या मुलाला काही पैशाची कमीतरता केली नाही. तर माहित नाही काय झालं असेल. सोबते बरोबर लमत सकाळी उठते, रात्री 7-7, 8-8 वाजेपर्यंत घरी येत नाही. 15 दिवस झालं. याच्या मनामध्ये काय वाटतो काय नाही. लमचा बरोबर वेळेवर घरी येत नाही, स्वतः कॉलेजला जात नाही. काय असेल बघतो, विचारून बघते त्याला. इचुलाल रे महाजला हत्या बेटा इचू रे. तुझा गेला असं ना मला झाले स्वतःच्या बापाला झाल्या. बाबा तू होस का गा? मी तुला ओळखलोच नाही बाबा. म्हणजे लमच्या तुला दिसत नाही का रे? अगं नाही, मी तुला ओळखलोच नाही. तो माझा मित्र असेल म्हणून साल्या म्हणून दिलं, म्हणून असा म्हटला नाही बाबा. लहानाचा मोठा करून काही माझा तर व्यर्थ गेला रे सगळं. नाही तू आज मला साल्या म्हणाला काय करशील रे? नाही तुला नाही म्हणलो बाबा, त्या त्याला म्हणलो. म्हणजे बोलता बोलता तू दुसऱ्याला बोलता मला म्हणून तुला मी तोच समजलो. मी तुला असं का नाही म्हणलो बाबा. मला एक सांग बेटा, 8-10 दिवस झाला तुझ्या मनामध्ये असं काय शंका वाटून राहिली रे? कायची तू वेळेला काढेतला जात नाही का? केलेले जा म्हणजे काहून का? माझ्या बरोबर तिच्या पोराईजवळ सगळ्याजवळ मोबाईल आहेत. सगळे जण मोबाईल वरून अभ्यास करत जातात. बरोबर जवळ मोबाईल नाही. अरे मी तसाच राहू का आता? आजपर्यंत तू कॉलेजला गेला, मॅरेज मध्ये पास होत गेला, पण आजपर्यंत मोबाईल घेऊन नाही मागितला. काहून का? माझी परिस्थिती पाहून. आता मास्तर म्हणलं मला तू मोबाईल मध्ये अभ्यास करत असशील तर तू शाळेमध्ये नाही तर येवाच नाही. म्हणजे जर मोबाईल नसला तर तू शाळेत येवायचा नाही म्हणजे? नाही, आता पुरा ऑनलाईन वाला पेपर चालू आहे. ऑनलाईन पेपर चालू आहे, मोबाईलवर अभ्यास आहे. हो, पण काय करू रे? मोबाईल घेऊन दिला असता पण संपूर्ण पैसे तुझ्या शिक्षणात काढले रे मी ना. आता मग मी लोक शिकू का? यासाठी आजपर्यंत काही कमी नाही केली रे. मी फाटक्या एका कपड्यात राहिलो पण तुला काही कमी केलं नाही. तर आता मग लोक चिंता नको करू. आपल्याकडे 1.5 एकर शेती आहे, 1/2 एकर शेती गहाण ठेवतो रे. पण त्यासाठी मोबाईल घेऊन देतो कारण तुझ्या शिक्षण बंद होऊ दे. आयफोन घेऊन आणतो. अरे बापरे, 1 लाखाचा आयफोन? हो, तो आयफोन पाहिजे मला. तो असं झालं नाही पाहिजे. 10-12 हजाराचा घेऊन गेला, त्याच्यात नाही चाललं. त्याच्यानं नाही जमे. त्याच्यात आणला अभ्यास नाहीये. नाही, माझ्या सगळे माझ्या कॉलेजच्या पोराजवळ पुरा आयफोन आहे. अबे तर ते श्रीमंताचे पोर आहेत रे. आता कमी गरीबाचा अमोल तसाच राहील का? अरे तर होते ना 10-5 आपण 10-12 हजार रुपयाचं आणून देते. त्याची काहीच नाही दिसे, पुरं टिक टुकवाला काम आहे. म्हणजे त्या ठिकाणी काहीच नाही दिसत. नाही, तुला आयफोनच पाहिजे? हो, ठीक आहे ना. काय करायचंय? जाते मी सावकाराकडे, 1/2 एकर जमीन गहाण ठेवते, दुकानात जाते ना आयफोन घेऊन आणते. आला सावकाराचा घर जाऊन पाहतो, आवाज देऊन पाहतो सावकारला. सावकार भाऊ घरी आहात का जी? अजी हो सावकार भाऊ. अरे नमस्कार. नमस्कार भाऊ, नमस्कार जी. कशाला आला रे बापू? बहुत दिवस झाले, तू वाड्यामध्ये आला नाही. वाड्यात अशासाठी ना आलं, काही कामाच नव्हता. हा ठीक आहे, अर्जंट काम आला. बस ना, चहा वगैरे पे ना. नाही, चाय वगैरे राहू द्या. कोणतं अर्जंट काम आहे? बहुत अर्जंट मध्ये आहो. कोणतं? आणि ते सॉल्व सिर्फ तुम्हीच करू शकता. माझ्यावर जी अडचण आहे ते सॉल्व तुम्ही करू शकता, बाकी काय नाही. सांग ना का कोणती अडचण आहे? मला 1 लाख रुपयाची गरज आहे, आणि तेही आताची आता. 1 लाख रुपये? हो. गोष्ट एक आहे, 1 लाख रुपये देतो. हो, पण तुला असं वाटत असेल तू नाहीच दिलास तर मी काय करीन? तुला आपली जमीन गहाण ठेवायला. ठीक आहे ना, इष्टाबाई सोबत आणले आहे. आणला आहे. आणि म्हणून 12 महिन्याच्या आत जर तू पैसे परत केले नाही तर तुझी जमीन मग निलाम करीन. ठीक आहे ना? ठीक आहे. ते 12 महिन्याची आत नाही, मी बिलकुल 8व्या महिन्यातच वापस करते. ठीक आहे, तू आतमध्ये चल, पैसे घेऊन जा. चल बाई, सकाळची सायकल
सायंकाळची सकाळ झाली आणि 4 घरचे भांडे घासते आणि माझ्या मुलीचं पालन पोषण करते आणि मग माझी मुलगी गेली कुठे असेल? अगे माधुरी, काय का मम्मा? अगं काय करताय ग बाळा? काय करते म्हणजे? अगं तुला कॉलेजला जायचं नाही का? नाही जायचंय. का? मला काम होतं तुझ्याकडे. आजची मी तुला मागितलं ते तुम्ही दिली नाही मला. अगं बाळा, आपली परिस्थिती कशी बेटा, आपण कसं करायचं तुला कळायला पाहिजे ना. तुझी आई 4 चौघाच्या घरची भांडी घासते, तुझ्यासाठी खाय पियाला आणते ग, तुझ्यासाठी हर गोष्टी मी पूर्ण करते. बाळा थोडं समजून तरी घे रे. काय का मम्मा? किती दिवस समजून घेणार आहे मी? तर नेहमीच असतं. नेहमी बोलतेस की मी भांडी घासायला ते पैसे कमावते तुला शिकवते, पण मला नकोय. मला आज पाहिजे म्हणजे पाहिजे. मला माझा मोबाईल पाहिजे. अरे बाळा, मी तुझी मजाक करत होती रे. अरे मी 3 घरचे भांडे घासते ना, उद्यापासून 4 घरचे भांडे घासणार. बाळा तुझ्यासाठी मी काही पण नाही, तू माझी लेक लाडाची. अगं तुला काय मग काय पाहिजे होतं? मोबाईल. मोबाईल ना. हो. तू टेन्शन नको. आजचे दिवस थांबते का? आजचे दिवस? अगं 8 दिवस झाले. तू हेच म्हणतेस त्याचे दिवस थांब, माझे दिवस थांब, माझे दिवस थांब, पण दिवस तो निघत नाही. मला आज म्हणजे आज पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं ऐक माझी गोष्ट. काय म्हणते तुला? काय? लाडकी चकुली माझी लई गुणवान, लाडकी चकुली माझी लई गुणवान, एक पैसा मिळवून तुला शिकवीन, एक पैसा मिळवून तुला शिकवीन. अगं इकडे बघता काय? ही बघ. मम्मा मला आयफोन. अगं माधुरी, खरंच मम्मा. अगं तुझ्यासाठी मी काही करीन. अगं रात्र दिवस काम करीन ग, पण तुझ्यासाठी मी ही करणार नव्हती. आता खुश आहे ना? हो मम्मा. पण बेटा बा,
कॉलेजला उशीर होत आहे, लवकर जा, मी टिफिन बनवलाय. आणि माझी गोष्ट एक ध्यानात ठेव, काय कॉलेजला जाताना कुणा मुलाकडे बघायचं नाही. डोंट वरी मम्मा, आता मी कोणत्याच मुलाकडे पाहणार नाही. आपल्या इथे नाक काटू द्यायचाच नाही, ठीक आहे ना? आणि मी तशी नाही. तशी नाही ना, मला माहिती आहे माझी मुलगी कशी आहे तर. ठीक आहे मम्मा, मी जाते हा. आणि बघ, हा मोबाईल तुला घेऊन दिली कशासाठी? की कधी वेळ होते, काही होते की मला फोन लावायचं आणि बाजूच्या काकूच्या नंबरवर. पण हा नंबर कुणा मुलाला द्यायचं नाही. मम्मा, मला माहित आहे तुझ्या कॉलेजला मुलं पण असतात. अगं विश्वास करणार नाही तुला मुलाला नंबर. खरंच नाही देणार ना? पाहिजे मी कोणा मुलाला फोन नंबर तिथे तर हा. ठीक आहे मम्मा, मी ठीक आहे ना? जाते. माझी बिवडी माझी शोधून संपली. का जो हल्ला बोता, का जो हल्लू बुहा हा? अगं मम्मा, तू माझ्या आवडीची आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते मम्मा. हा अशी म्हण काहीतरी, तर काय लबू म्हणते तर. बाय. चला सावकाराकडे गेला, 1,00,000 रुपये घेतलं, दुकानात गेला, मुलांना जसं म्हणलं आयफोन घ्या पाहिजे, आयफोन आणून दिलं. हा कॉलेजमधून यायलाच असेल का? पाहतो थोडी आवाज लावून पाहतो, आला किंवा नाही आला. घरी आहे काय? इसुरे महाजला राज्य बेटा, इसुरे आला बेटा. आणलाच का बापा तू सांगशील ना, मी आणणार नाही. आणलाच का बापा काहून नाही? हो लवकर ते मला लवकर जावं आहे. म्हणजे एवढा खाईत आहे? काही म्हणजे मला अभ्यास करायचा आहे आता. म्हणजे झाला, मला असं वाटतं तू 24 घंटा अभ्यासावरच राहशील या मोबाईलवर. 24 घंटा नाही, 1 घंटा वाढवशील तरी चालते. इसू हा, मोबाईल चांगलं, हा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा. या मोबाईलचा इस्तेमाल चांगला करायचा. चांगलं म्हणजे माझं नाव रोशन करशील, हा? माझं नाव रोशन करायलाच पाहिजे. बापा बापा तू या नाव हा अगं या मोक्याच्या अगल बगल मध्ये तू याच नाव चाललं पाहिजे. हा, तर या पद्धतीनं मोबाईलचा यूज चांगला करशील. बिलकुल. हा हो. आणि चांगला अभ्यास कर बेटा. अभ्यास नाही, पुरा झोपूनच जातो त्या मोबाईलवर. म्हणजे त्या मोबाईलवर झोपशील ना, अभ्यास कुठून करशील? अगं अभ्यासामुळे म्हणलो. हा अभ्यासामुळे म्हणजे जशी तुला झोप आली, हा, अभ्यास करताना झुपकी आली, चुकी आली. माझ्यावर झोपायचं, त्या मोबाईलवर नाही झोपायचं. त्याच्यावर आणि माझ्या खरोखर नाव रोशन करशील रे, बिलकुल. मला अशी खात्री आहे. हा, हा? हा. तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीपक कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. कहू या चंदा, तुझे दीपक कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. तुझे सूरज कहू या चंदा, तुझे दीप कहू या तारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा, मेरा नाम करेगा रोशन, जग में मेरा राज दुलारा. एक गोष्ट लक्षात ठेवशील, कायची? कॉलेजला जा बरोबर, हा, पण कोणा मुलीकडे पाहायचं नाही. तू पाय. आपला नंबर कोणा मुलीला द्यायचा नाही. मला झाला तू माझ्या सगळा भाग फोसता. नाहीतर नाहीतर झिलब्या फोडलो नाही तू भोसडीची. म्हणजे बाया. तू सगळ्या माणसाच्या नावा घे. हा बरोबर बाईच्या नावा घे. बरोबर. एखाद्या शाहीच्या बाईचं नाव घे. हा. पण पोरीबारीचं नाव नको घेऊ माझं. अरे साबास बेटा, तुझ्या तोंडातून का निघते होय म्हणूनच मी असं बोललो. हा सगळ्याच्या नावा घे, पण पोरीबारीचं नाव नको घेऊ नाही नाही माझं. नाही नाही. मला ठाऊक आहे मग? तू कधी त्यांच्याकडे पाहणार नाही म्हणून. माझ्या कॉलेजच्या पोराईला विचारून टाकतो. हा. हा बाबती मध्ये. अरे कॉलेजलाच नाही, या संपूर्ण गावात तुझी चांगली वाणी आहे. मग? जा बेटा तू कॉलेजला जा. ठीक आहे बाबा. हा.
अबे हा, माझ्या बापानं तर आयफोन आणलं. पाहिल्या बाबाजी, माझा बाप कसा म्हणते, या 4 गावामध्ये माझं नाव चमकवशील म्हणते, या 4 गावामध्ये तुला कोणीच काही नाही म्हणत म्हणते, तुझ्या 1 नंबर नाव आहे म्हणते, आणि मला म्हणते 1 नंबर मध्ये पास होशील म्हणते, आणि माझ्या नावाचा झेंडा फडकवशील म्हणते. मी बे माझ्यासाठी काय तर हलकट माणूस नाही भोपडीच्या, मी कायले भारीले साड्यात जातो. या बहीण माझा 8 दिवस झाले ते शांतीची पोरगी भेटावली आहे मला तर. या बहीण माझी ते आज येईलच कॉलेज मध्ये, अर्ध्या रस्त्यामध्ये काय तो त्या कानबारीच्या जुळाईमध्ये जपला. या बहीण बा आली गेली तो होशाला खमसवतो तिया बाई बहीण बाई नाही जमला अंगानं तर तोंडानच करी. तिया बहीण मायचा पुरा चाऊ फोडून देतो. तिया बहीण मायचा पुरा पेपरच सोडत तुला तुझ्या उरावर येऊन झेंडा फडकवतो. बहीण मायचा हा आता येईल बिले फोन लावू दे. कसा लावू दे, पहिले वरचे दाबा 2 तेव्हाच लागल फोन. 61 62 63 न 67 लागला का? या बहीण मायचा कोण बे भोफरीचा बोलते आहे. चला गलत ना. एक रे 2 रे हा लागला. हॅलो हॅलो, हॅलो, कोण बोलते? हा हिच्या घराजवळ का ट्रेन चालली का रे? हॅलो, अबे ह्या कायचा आवाज होई येते तर? अरे हे बारीक साऊंड आहे. तू बोल ना, कोण बोलते? मी बाबूराव. कोण बाबूराव? हा तुझ्या बहिणीचा नाव, तुझ्या माय ए! बहीण मला ओळखच नाही का? अरे कोण आहेस तू? मी ईशा इसू, हा माय लव. हा? का म्हणली? इसू, माय का म्हणलं नाही ना? अरे ते जाऊ दे. तू कोणती तू कॉलेजला नाही आहेस का? अरे तू कुठेच ते सांग अगोदर. मी या अमराई मध्ये अर्ध्या रस्त्यामध्ये थांबला. तू आपल्यात काय करतेस रे? अरे आखरीचा पेपर आहे ना, फकलाने सोडवून टाकून दोघंही मिळून सन्या. इसू, मला तुझी खूप आठवण येते रे. केव्हा भेटेन रे मी तुला? अबा तुही मला आठवण येते. तू ये ना लवकर. माझ्या दिलामध्ये कुछ 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 होता है रे. माझाही बी होते कुछ इसू, तू जिथे आहेस ना तिथेच थांब. तू तेहतीस घरामध्ये. जाऊ मी येते रे. ये बाय. बाय. या तेहतीस थांबतो ना मी तर पाहतो ना. जहानात उसके आने से उनके आया बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा. हो जाने से शुभाची वाट पाहत असेल आणि त्याशिवाय मला कळमच सुद्धा नाही. किती दिवस झाले मी गेली नाही आणि भेटली सुद्धा नाही. साधे लवकर आणि आज तर चांगली भेटी मध्ये घेते. चला चल बाई, एक काम करते, माझ्या यशासाठी ना काहीतरी गुणगुणत जाते.
बाबू गेला पण काय कुठे गेला असेल? या झुळझुळ वाऱ्या या गार गारव्या संग या झुळझुळ वाऱ्या या गार गारव्या संग या झुळझुळ वाऱ्या संग या गार गारव्या संग काय जीवना मला भेटावया या झुळझुळ वाऱ्या संग या गार गारव्या संग या झुळझुळ वाऱ्या संग या गार गारव्या संग सगळे जीवना मला भेटावया सगळे जीवना मला भेटावया या झुळझुळ वाऱ्या संग या गार गारव्या संग या झुळझुळ वाऱ्या संग या गार गारव्या संग सगळे बाबा रे कोण्या जागी पेपर टाकू रे त्या बाय बहिणाचे बहिमान खवडल्यावाली जीव लागलेली आगागाली चिपकतेस येशू, किती दिवस झालेले आपण दोघं भेटलोच नाही. हात होय हा. काय झालं? मी म्हणून दुसऱ्याला धरले असेल नाही रे येशू, काय? आपलं प्रेम आहे ना. काय? आणि मम्माने मला मोबाईल घेऊन दिले तेव्हापासून खूप जास्त चालते. हा? हा का चालते काहून? या बहीण माझ्या एक दिवस फोन नाही करत होन नाही करत हो रे, हा? मी तुला फोन लावली सकाळी. हा? कोणी ठेवलं असं माहित नाही. फोन लागतच नव्हता. हो फोन नव्हता लागत मगाशी रिचार्ज मारलो मी ना पण कवरेशीला ते बाळ सांगेल हो मी तर गावातल्या गावात आहो ना कोणी बाहेर आहो कामात कोण घुसला या नसतं. बहीण माझ्या मला रात झोप नाही लागेल ऑनलाईन धके या बहीण माय मी कसा राहतो कसा नाही माझा मला माहित आहे कसं राहतोय? काय सांगू तर रात्रीचे स्वप्न दिवसा येते ना दिवसाचे स्वप्न रात्री येते काय होईल आणि करतेस या बहीण माय खडीभर राहूसा नाही लागे अरे, तुला असं वाटतं आणि मला कसं वाटतं विचारलंस का? काय वाटते नाही अरे, चालताना सुद्धा तुझी आठवण आली का मला झोप येते. जाणकारी झोपतेस या बहीण माय एका जनावर आता शिल्ला आणि तुझ्या आठवणीमध्ये ना मी एकदा मारून गेली बाई. कोणी नाही का तुला बाई होऊन गेली. आणि मी सांग बरं मी कसा दिसून राहिलो पुढे सुकल्यावानी होय. मी अगोदर एवढा काला होतो का सगळा थोडा रात्रीच्या बोलण्यावाली दिसत पहिलं. आता पुन्हा कारा कुचकुचा पडलो सारे लोक म्हणते कारा कारा कुछ नको गेले ऊस झाला तुला या बहीण माझ्या असा होतो का मी नाही, तुला इमानदारीला सांगतो जरा कारा कारा उंदरावाली दिसतेस. अहो जेवायला जातो का नाही त्या टाटामध्ये तू या चेहरा दिसते खरं दिसलं? इमानदारीला माहिती बहीणचन का रे? हो जेवढं नाही आग धुवायला जातो का नाही त्या बाल्टीमध्ये तू या चेहरा दिसते मा बालटीच्या पाण्यामध्ये मी मी पाण्यातही दूध दिसते मी अंगाई धुतलं 8 दिवस झाले तर मी तसाच वास येऊन राहिलो इमानदारीला माहिती अहो तेवढा नाही मा मी हगावले जातो त्या डब्यात इमानदारीला मी धूत नाही ना तसाच येतो पुष्पास इमानदारीला दूरच राह आता. नाही, नाही, आज धुतलो येणार आहे असं म्हणून आता काय सांगू नाही का रे? ओ तेरे इश्क में मरना तेरे इश्क में मरना गई तो मुझे तेरे
गोड लागलीस तू इमानदारीनं का साखरेच्या पाकात धसली होतीस का हो? नाही गोळ्याच्या पाण्यात घुसली होती. हो म्हणूनच होय गोड लागलीस तर बापरे का दिसतेस नाही इमानदारीनं काय रे आजचा पेपर आहे तर सोडवून टाकून राहील तुम्ही आखरीचा पेपर आहे घालून तर घालून पास हमें प्यार करने वाले दुनिया से न डरने वाले दुनिया से न डरने वाले प्यार करने वाले को जलाएंगे प्यार में जिएंगे मर जाएंगे प्यार करने वाले को जलाएंगे कसं तर लागते कसं लागतं म्हणजे काऊन वा? काऊन काऊन वा? गेला का घरी बस माझा पेपर तर सोडवू द्या काऊन वा? मला कसं चक्कर आल्यासारखं लागतं ते. बाबा, तू जाऊ जाऊ. ए तुझ्या बहिणमा तू तर खूपच गरम आहेस हो तू डॉक्टर का नाही गेलीस का नाही रे. हा? तू एकम वक वक करते तुझ्या माय तू एक काम कर तू घरी जा आणि उद्या भेट मला कसे कर पण मला सांगतो तब्येत आहे इमानदारीनं नाही तर मी जिवंत नाही राहायची आयुष्य तू नाही अशी पण मी पण जिवंत नाही राहिलं तुझ्या विना. नाही. तू घरी जाणं पहिले डॉक्टर करते हा बाय लव्ह यू. मम्मा मम्मा अरे मम्मा अरे मा काय झालं बाई पोरीला बघ काय हे म्हणून माझं का होणार चालायचं जाऊ नको कुठे इकडे तिकडे फिरायला हॅलो या शहराचे फक्त 5 मिनिटं बाकी आहे अगे ये याच्यानंतर सुरेश शहीद स्टेजवर यावे चल बेटा दवाखान्यात चल चल ओ डॉक्टर साहेब हो डॉक्टर साहेब हो येतो डॉक्टर बाई तो माझा बाई हा अहो डॉक्टर झोपला काय माय सांग बाई का सांगू तुम्हाला बापा काय लिहिलीस माझ्या घरी मग आता एवढ्या वेळाने येतात का डॉक्टर अरे एवढ्या वेळानं माझ्या घरी दवाखाना आहे सगळं काम घरीच करतो मी आजी माझी प्युअर बिमार आहे पहा बरं बोलवा इकडे ए माधुरी इकडे बेटा इकडे ये लवकर डॉक्टर साहेब सांग का झालं कुठे दुखते काय सांगू डॉक्टर साहेब हा सांग बघा ना मळमळ वाटते आणि कोण उलट होत आहेत. काय खाल्लं का माती खाल्ली माठी हो का? माझी एवढी घोडीले एवढी मोठी घोडी बदमाश झाली तर माती खाते हे ठीक आहे या बेडवर होय बरं बेडवर जाऊ. डॉक्टर साहेब तुम्हाला काय लक्षण लागते का मग पोरी जगात पोरी झोपायला होता उभ्या ना करा अरे पागल शांताबाई तुला समजायला पाहिजे तिने माझ्या इथे कसे करता आणली तू
चेकअप करायला तर झोपल तेव्हा चेकअप करीन का नाही? आणि उभ्याला नाही होत कधी. उभ्यान चेकअप होते का? हा हा झोप बेटा झोप, समजदार पोरगी आहे. लवकर करा. झालं उभी हो, लवकरच होते. शांताबाई, ए शांताबाई, माझ्यासोबत बोल. खुशीचा माऊल आहे बडं जोरदार. मला पेढे चाल. काच्या पेढे चालव तुला का पुढे खाया. कायच्या पुढी खाया? अरे मी त्या मुलीला चेकअप केलं तुझ्या. मला काही समजलं असेल म्हणूनच म्हणत आहे ना. अजी तुम्ही पुढे खाल्ला का नाही मला ऐकून आला बरोबर. कायचे पेढे म्हणले तुम्ही ना. पेढे पेढे कोणत्या खुशी पेढे चालू. अरे खुशीचा माऊल आहे तुझ्या इथं. खुशीचं माऊल. हा कायची खुशीची. सांगू तुला कसं खुशी झालं तर? कशी. मुलगी कॉलेजला जाते ना तुझी? हो कॉलेजला जाते. जाते ना. चांगली मुलगी आहे. हो माझी मुलगी चांगली आहे. मी जशी माय पोरगी. म्हणून म्हणतो अरे बिन मालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. शांताबाई आहे तुला समजून सांगतो चांगल्या ना. सांगा बरं. आजकाल मोबाईल पासून काय होतात? मोबाईल पासून आम्ही पोराचे सरगम मुलाच्या मुलीच्या गरजा आपण पूर्णपणे करतो. आपण डॉक्टर साहेब झाला का तर सांगतो ना अरे बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. तुमच्या सगळ्या मुलीने माझ्या. नाही माझी मुलगी होता ते. हो माझी. तुमच्या सगळ्या मुलीनं महापोट कसं फुगवलं. तुमच्या सगळ्या मुलीनं महापोट कसं फुगवलं. हो हो अरे बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. बिनमालकीच्या शेतीमध्ये हे अंकुर उगवलं. त्या सख्या मुलीनं महापोट कसं फुगवलं. त्या सख्या मुलीनं महापोट कसं फुगवलं. तोंडाला काय जीवाचा हाड आहे काय तुमच्या? हाळ आहे हा काय? इतक्या वर्षाची माझी काय पोरगी प्रॅक्टिस. कशी नाही. अरे. काय पण सांगता हो. मी काय म्हणतो टेसाच्या गोष्टी नको करू. टेसाच्या गोष्टी माझ्या इथं येऊन करायचं नाही. माझा दवाखाना आहे समजलीस का? माय डॉक्टर केले डाग लावून राहिलीस का? मी का तुमच्या मुलीला 4 महिने झाले झाकली मूठ 1.25 लाखाची आता राहायची. उचलाय सांगत. तुम्ही खोटं बोलता डॉक्टर. कोण म्हणते? तुला दाखवू का आता? त्या पोरीला विचार. अरे त्या पोरीला विचार का ती मुलगी कुणासोबत जाते. ठीक आहे ना पोरगी सांगा. हा विचार विचार. कुठला डॉक्टर हो असतं तू सांगू झाला मला इथं. पण MBBS केला म्हणते. अरे इकडे माझ्या घरी. काय गे मम्मा. तर डॉक्टर साहेब मध्ये खरं आहे. अरे नाव करतेस. नाव करते म्हणते. दारी बंद नाक काढलीस का गे? अरे बा नाक ना ठेवली जगा सामने. का म्हणते? गेला नाही ना माझ्या घराघराचं काम केली भाऊ. या नाक काढून आली होती सगळी बाईवाले हे. हा? लोकं काय म्हणतील मले? हे राणी बाई ह्या पोरीला पासून पोचली. अरे बा नाक काढून आली हे. कोणाचं सांग मले. सांगा ना लाकडं कसं करावं? हा इशूच आहे ग. काय? इशूच आहे. कोणी शोध? कोणता भाडे करे पोरगा घ्या. बरं एक आपल्या होते हेमा. त्याचा पोरगा आहे. तो हेमा. तो हेमाचा पोट्टा. अगे तो मोठा चालू राहते. चालू राहण्याकडे चाल. काय घडतंय का कसा? हाच आहे. इकडे बाजूला. नाक काढून ठेवलीस दारी माझ्या.
खेमा कुठात गेला तर खेम राजा कोण असेल बा महाघरी आली अजून मला तारा खेम एवढे वर्षाचा जमाना झाला पण या गावातच नाही तर या 10 गावात सर आमच्या सगळ्या शेऱ्या कोणात गेली पण ही एकच शेरी कशी खुडून राहिली म्हणून हे भ्या भ्या बोंबलत असन ए खेम्या टाक टाकत असन राहुल पाहतो बापा पोरीला जीवन बर्बाद केलेल्या बकऱ्या ना इकडं तर एकही कोणी शेऱ्या नाही दिसून राहिले ना कोण आमची भ्या भ्या बोंबलून राहिली ए खेम्या हा अरे हे तर बाई होय हा चोका हा हा बाई बाई नमस्कार बापोय, बापोय, बापोय. अरे खाडचा नमस्कार काय काहून हा? काहून त्या बकरा कुठं आहे हा असे म्हणा बाई एवढे सस्ते नाही आहेत ना बकरी आता या जमान्यात कुठं आहे त्या बकऱ्याला बोलव बाहेर बकऱ्याला बोलू जेव्हा आता तो कडपातून येईल 4 वाजे कुठे गेला शेरीच्या कडपात मी बांधून ठेवत काय रे गेला काय रे गेला बापा तर बकरा का मी बांधून ठेवतो अरे तो उपाशी बकरा बांधून. नाही त्या पोरगा कुठे गेला त्या पोट्टा कुठे गेला हे बाई होय का काय असं म्हणलो अशी म्हणणार नाही, या ही मुलगा बाई कुठे नाही, गेला? हा? ही बाई नाही, राक्षसी नाही. त्या घरात घुसमट पाहिजे. आई, तुला चिर फाडून खाईन तो. त्या बकऱ्याला बोलव नाही तर मी आज आणखी बकराच म्हणते अरे त्या पोराला बोलव. अशी म्हणणं बाई महामुलगा कॉलेजला गेलाय कॉलेजला कॉलेजला गेला हा, प्रत्येक दिवशी कॉलेजला जातो बोलव. तुला त्या पोरानं मा पोरीची जिंदगी बरबाद केली म्हणजे काय केलं का केलं हा? त्या पोराकडून मा पोरीला दिवस गेले म्हणजे महापोराकडून हो त्या बकऱ्याकडून म्हणजे महामुलगा कॉलेजला जाते तुही मुलगी कॉलेजला जाते का माय पोरगी कॉलेजला जाते म्हणजे तुही मुलगी कॉलेजला जाते हो मग हा तुझ्या घरी किती वर्षापासून येत होता अरे किती घ्या बोलव बरं. अरे पटेल बोलव पहिले कधी हो आम बोलावता जास्त करू नको. आम ना. बाई, तू जात आहे म्हणून मी माझी मर्यादा ठेवते. बरोबर आहे ना भियत असतील कारण का तू बाईची जात म्हणजे कालीची अवतार घेऊन आहे पहिलंच म्हणालो मोबाईल नाही घेऊन देतोय ना मोबाईल जर घेऊन देतो पण कोण्या मुलीला नंबर द्यायचं नाही माझं नाव रोशन करशील नाही म्हणे पप्पा तुझ्या नावाचा झेंडा फडकवीन तुला हात झेंडा फडकवला का बे ओसडीच्या नाक दाखवण्याच्या लायकीचा मलाही सुद्धा ठेवला नाही आज मी एवढे वर्षाचा बहुत 55 वर्षाचा 50-60 वर्षाचा झाला लमचा या गावात कोणी माझं नाव घेऊन कोणी आवाज दिला नाही पण आज तुझ्यापासून रे मला खालतं पाहायची वेळ आली नाही मोबाईल जर थांब ना बाई पटकन. अबे या ईशिया ईशिया अबे या ईशिया भोसडीच्या कुठं गेलं मेला असन बाई त्याच्या कॉलेजला छुट्टी व्हायलाय कॉलेजला छुट्टी व्हायलाय तर कॉलेजमधून येईल माय पोरगी घरी आली का पोट्टा कुठं आहे म्हणजे तुझी मुलगी सोबत गेली होती हो त्या बकऱ्याला बोलव लवकर ठीक आहे तो येत असन रस्त्यामध्ये ईशा ये रे जय बम भोले कमाएंगे गुरु खाएंगे चेले नहीं तो सारे भीख मांगने मेले जय मां काली खोल दो दुश्मन की नली मेरे मंदिर में आएंगे 20 बाल बच्चे वाली काय रे बाबा हाय माझ्या घरी खरोखर भगवंतच प्राप्त झाला बिल्कुल बोल बेटा क्या कहाँ से चाहिए आए बाबा आप? मैं हो मैं उधर से आया कहाँ से है बाबा खोपला मारुति भोकना मारुति से है बाबा हाँ दाम और मेरे सावली घर में कैसे क्या प्रकट हो गए बाबा बोल बेटा तूने आवाज दिया मैं तैयार हो गया मुझे मैंने आवाज दी आपने सुन लिए हाय और मेरे घर में प्रकट हो गए बाबा हाय। तो बाबा आपको हाँ। लेना वगैरह क्या लगेगा बाबा क्या है क्या के लिए बुला रहे मेरे को
के लिए बुलाया? मेरे ऊपर बड़ा संकट आ गया बाबा। बोल बेटा। मेरे घर में बच्चा दिखता नहीं मेरा, 4 दिन हो गया, कहाँ का घूम गया। कॉलेज में गया, कॉलेज में से घर पे नहीं है मेरा बच्चा बाबा। तेरा बच्चा हो बाबा। मतलब तूने जन्मा क्या उसको? बच्चा नहीं, मेरा लड़का। हो तो तूने जन्म दिया क्या उसको? हाँ? जन्म बाबा मैंने दिया ना। उसके माँ ने 9 दिन अपने गर्भ में रखी, लेकिन नाम तो मेरा है ना बाबा। मुझे तेरे भाई को ने गर्भ में रखा। हाँ। और तू पूरा लड़का हो गया क्या? हाँ बोल, वो लड़का तेरा लड़का मिल जाएगा। मिल जाएगा बाबा। रती माझ्या बापा बताओ बाबा, रती माझ्या बापा खासी रती माझ्या बापा। म्हणजे आरती आलू गोबी, माझा बाबा ही काय चाललो हबी हो आरती आलू गोबी। हे असे कोणते बाबा हो बाबा तुम्ही? क्या हुआ बे? ये आरती बोल रहा हूँ। ये ऐसी आरती है? कौन सी आरती है? क्या हुआ? वो जटा निकालो। कौन सा? के ऊपर का हाँ वाला? हो निकालो बाबा। नहीं ना, ये यदा का नहीं निकलते। वो केदा का निकलता है बाबा? ये जमरा तो रात्रि को निकलता ये है। रात में निकलता है। हो। अभी निकाल, अरे, निकाल, निकाल बाबा। अभी नहीं ये ऊपर का जटा निकालो बाबा। अरे तेरा आशीर्वाद पूरा भंग हो जाएगा। नहीं होता बाबा, अरे, आशीर्वाद भंग नहीं होता। लता खवाची पाहिजे रे भोपी त्याला। निकाल बाबा। अरे, निकाल। भोसड़ी का ये कौन सा सोंग लेके आ गया? ये नीचे की निकाल बाबा। निकाल। वो बाबा है क्या बे? कोण नाही? नाही अबे सोंगाड्या भोसडीचे कळलं मम्मी? म्हणजे बाबाचा सोंग हेच घेऊन आला. काऊ का झाला? हा? का झाला? का झाला ते शांताबाई. हा, वो निकाल. भोसडी का भेस लेके आ गया. अगं मुतलो ना का? भोसडी के हल देगा तो चलेगा. का तो? कोणाही काम वो ऊपर की टोप निकाल. ये का? काऊ का झाला? हा? का झाला? हा होस माझा पोरग काऊ का झाला? साधूचा भेस घेऊन आला म्हणून छपून जाईल म्हणला असेल. नाही काय ते बोलू नाही, का झाला? भोसडीच्या पहिलेच म्हणालो आयफोन घेऊन देतो. माझा नावाचा झेंडा घालला तू ना. झाला का तो? 2 झेंडा घालला माझ्या झाल्याच्या भोसडीच्या. भोसडीच्या पाहिजे ते. भोसडीच्या का झाला? नाव दाखवण्याचा लायकीचा मनस्य नाही ठेवला रे. का झाला साहेब मला? काय झालं? त्या काय साठी आली आमच्या घरी? बाई ते बाई तू होच म्हणते. तू होच म्हणते ना ते. बाई कोण होय? दोघींना तुला पहिलेच म्हणलं ना बायको करून देतो. बाई तू कॉलेजला जाते ना? मी कॉलेजला येते का? हा? मी म्हातारा माणूस. कोण होय इमानदारीनं सांग. मी तुम्हाला काय म्हणूची? कोणाला म्हणाली? हात जोय म्हणली. हात जोय म्हणली. बाई तू होय म्हणते. कोण आहे वा? अरे तू हात जोय. बरोबर आहे. भोसडीच्या आत्महत्याची बाडी आणला मला. काय साठी? एवढा मोठा शिक्षण शिकवला नंतर एका कपड्यावर राहिला बे. एक टाइम उपास काढला दिसता तू यासाठी. हा भोसडीचा नाव रोशन केला. हा नाव रोशन केला. काऊन का झालं तर? नाही, हाच नाव रोशन केला ते का? काय काय म्हणते? बाई आता करणे काय? काय केलं? हा? तू मला नाही पाहिजे. महापोरी जिंदगी बर्बाद केली. महापोरी जिंदगी पोराने बर्बाद केली त्या पोरानं. म्हणजे महाच पोरानं केलं का? हो त्या पोरानं. महापोराची जिंदगी तुझ्या पुढे नकलत नाही केलं. मी हा सरपंचाकडे जाते हा.
तर मग चल लवकर. रिपोर्ट टाका. पोरगी पण बदमाशी केलास? हा? आ, माझ्या पोराला हो. बोलाव. कापून टाकीन हो. आता बाई कापू नको ना. कापू नको म्हणा एकच दहा आहे. पोराला कापशील हा? हा? आणि खाशील का? एकच आहे म्हणा कापू नको म्हणा. नाही नाही महामुलगा एकच आहे असा कसा कापू देईन. कापू नको देऊ हा ते सरपंच बाई आपल्या नाही. मसाला एक दोरी तसाच आहे. ए बाई थांब ना थोडा वेळ थांबशील का नाही. हो. सरपंच बाई घरी आहात का जी? अजी हो सरपंच बाई. बाई लवकर या जी. खूप आमच्या अंगाची आग झाली जी. खूप सोय केला आमची. या तुम्ही लवकर ताबडतोब या. कोण असेल गड्या? किती वेळचे आवाज देत आहेत, बाहेर निघूनच पाहते. आवाज शांताबाई तुम्ही? नमस्कार बाई, नमस्कार, नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय झालं बाई? काय झालं? बाई, हा, हा खेळण्याच्या पोट्याला विचार. नमस्कार. दादा तुम्ही सुद्धा आले? नमस्कारचे नमस्कार. नमस्कार हो भीक मागे. भोसडीच्या जैलात आपल्या बरोबर मामी पाठवशील का? सरपंच बाई होय त्या गावची. सरपंच बाई होय. सरपंच बाई, ह्या खेळण्याच्या पोट्यानं मा पोरीची जिंदगी बरबाद केली. काय केलं मा? ह्या पोट्याच्या पायी मा पोरीला दिवस गेले. सांग बाई, आता मला नाही पाहिजे ना तर मी केलं पोलीस केस केली शहरात. नाही नाही नाही, पोलीस केस करायचं नाही. सरपंच बाई तिने विचार किती दिवस बाकी राहिले म्हणून. याले शांत बघ. हा पागल आहे का? पागल आहे सरपंच का? बाई मला एक सांगा. हो. आजपर्यंत तुम्हाला कमीत कमी आता 3 वर्ष झाले सरपंच बसून झाल्या. बरोबर बरोबर. आजपर्यंत खेम्या म्हणून या गावात मला कोणी असे बोलले? कोणीच नाही. त्या बाईले विचारा. तुम्हाला वाटते की नाही हा काही नाही काय दिमागाला मेंटल असाल म्हणून वाटते की नाही? हा? खरोखर हा पागल आहे बाई तो का? मेंटल नाहीये. हा. त्याच्या या अंगाची अंगार झाली. आता बरोबर आहे त्याची ना? आत्मा बोलून राहिली बाई. मला एक सांगा दादा, ते विधवा बाई या गावात जसं तुम्हाला काही बोललं नाही तसंच त्या बाईला सुद्धा या गावामध्ये कोणी बोललं नाही. ती बाई बिचारी राब राब कष्ट करते. तिनं डोक्याचा सेव आपल्या कमरेला खोसून 20 वर्षाचा जमाना तिचे पती मरण पावले. तिचे पती मेल्याच्या नंतर त्या नुसतेच तिची 6 महिन्याची मुलगी असताना सुद्धा त्या बिचारीनं रानपण गाळून तिनं आपला संसार सरपंच चालवला. बाई काही 10-20 हजार सरपंच घेतले बाई, त्याच्याकडून. मी राणी बाई हो. रडू नको आपण का? मला उचलून पुन्हा केला, पण हा सरपंच बाई, तिला म्हणा लढू नको म्हणा. त्या नवरा गेला तर मरू दे म्हणा. लढू नको म्हणा. पंचायत समितीला नवरे आले तर पंचायत समितीत नवरे आले आहेत म्हणजे हा किती पागल का पाहून त्या मुलीने या पावर प्रेम केलं ग? बाई, तुम्ही मला नाही करू द्या बापा. मला एक सांगा ओ दादा इसुलाल, अरे तारी एका हाताने वाजणार नाही, भाकर एका हाताने शिजणार नाही. भोसडीच्या तू जायला तर आम्हाला दोघांना द्यावं लागेल. तू फसवण्या बगर नाही ठेवत. सरपंच बाई. अरे इमानदारीला नाही करू दे सरपंच बाई. पुन्हा एक वस्तू देतो सरपंच बाई. कोणती? आमच्या इमानदारीला नाही करू देशील का नाही? हा. तर तुला उंगवला सीतापती. जाऊना सांगत असतील म्हणून भोसडीचं आता सांगशील ना आपल्या अंगावर केस घेऊन बसतील. सरपंच बाई, मला एक जाण जवळ पोरगी कुठं घेऊन जाईल बाई? तुम्ही मला नाही कुठं घेऊन जायची काही गरज काही नाही. जगाची असा नाही राहिली हो माय. काही कुठं जाऊन घ्यायची गरज नाही. ज्याची करणी तो भरत बसेल. तुझ्या मुलीने तिचं कर्तृत्व केलं, हिची समाजामध्ये बदनाम झाली. प्रत्येक गावगावी खेळोपाडी हिची बदनाम तर झाकली मूठ लाखाची असते. हो बाई, कोण त्या नाही काही लोकांचं करणार? म्हणणं आहे झाकली मूठ लाखाची असते आणि या मुलीला कोणी मागणारही नाही. बघ तुझ्या डोळ्याच्या समोर आणि माझ्या समोर उभे तुझी मुलीचे कृत्य पाहिजे. बाई, काहीतरी नाही नेट लावता तुम्ही. मी राणी रुटी बाई का करेन हो माय? मला काही समजत नाही. ते लढून उजागर होते बाई. सरपंच बाई हाजी ते लढून उजागर होऊन राहिली तुमच्या समोर. बरोबर आहे. ती बाई आहे
तिची तळपायच्या मस्तकात तुला राग सहन झाला नाही हा. तुमच्या घरापासून 2 शब्द तुम्ही तिला बोलल्या तुम्ही ते तू तुम्हाला बोलली याच्यात काही वाट नाही म्हणजे मी मागे पण सोडून- यांचं काय करायचं आहे हा. करणी या दोघांनी केली पण बदनाम भागोळ तुमचं दिसत आहे बरोबर आहे नाही का आणि म्हणून म्हणून निर्णय चांगला करा. तुम्हाला थोडक्यात सांगते ऐका अगं हे माधुरी आपल्या आई वडिलांची बदनामी करता का? 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 अरे कर्म आपण करता अरे कर्म आपण करता दोषी भगवंताला का? कर्म आपण करता दोषी भगवंताला का? आपल्या आई वडिलांची बदनामी करता का? आपल्या आई वडिलांची बदनामी करता का? कर्म आपण करता दोषी भगवंताला का? अरे कर्म आपण करता दोषी भगवंताला का? कर्म आपण करता दोषी भगवंताला का? आपल्या आई वडिलांची बदनामी लोक आहोत हो भाई आपण एका समाजाचे लोक आहोत नाही का आणि तुझ्या मुलीचा प्रकरण प्रत्येकाला माहित झालं तुझ्या मुलीला कोणी मारणार नाही का तिचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि बाई. मला हा बाई मला एक सांगा, ठीक आहे आम्ही एका समाजाचे तर आहोत, बरोबर पण बाई तुमच्या समोर माझ्या अंगावर चढून येऊन राहिली, माझ्या तरी काय दोष आहे याच्यात? तुमचा दोस्त नाही तिचाही दोस्त नाही दोस्त आहे त्या मुला मुलींचा आहे ना? नाही का माझी गलती झाली सरपंच बाई आता मी ती मा- चुकली ती माफी माझी मागत जागा आहे. खालची बाजू आहे भाऊ मला बाप कर मला कळलं नाही आपण एका जातीचे आहोत हो ना? काहीतरी नाही नाटला हा बाबा आता पोराने असं करून बसलं काय करावं मला एक सांगायचं आहे तुम्हाला समजदारीने सगळं होते बाई, तसे आता मुली मिळत नाही. हो भाऊ आता यांना कर्मकांड तसं केलं काय तर करावं आपली हे झाकली मोठ लाखाची ठेवू. हो भाऊ बरोबर आहे. इसू तुम्ही ए, दोघं लग्न इसू. करून दादा मला काय म्हणायचं आहे हा. तुम्ही दोघांचं लग्न करून द्या ठीक आहे ना. त्यांच्या नशिबानं जे घडलं तेच घडलं त्यांच्या संसाराला कसं सांभाळायचं काय करायचं ते समोरचं ते स्वतः पाहत बसते ठीक आहे एका दोघांचं लग्न करून द्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाई, ठीक आहे उद्याला लग्न तुमची तयारी करा तुम्ही. हा, हो. मी वरात घेऊन येतो. ठीक आहे भाऊ, हो.